तर पुणे मुंडवाल जमीन प्रकरणात जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा आहे असा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केला। अजित पवारांच्या पक्षाची 2018 पासून जमिनीवर नजर होती असं त्या म्हणतात। सत्तेत आल्यावर मुलाच्या नावे जमिनीच्या खरेदीची तयारी अजित पवारांनी केली असा आरोप दमानी यांनी केलाय। अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांच्यावरही आरोप करण्यात आले। निलेश मगर यांनी 2018 मध्ये जमिनीसंदर्भात पॉवर ऑफ अटर्नी केली असंही त्या म्हणाल्या। निलेश मगर हे मुंडवा जमीन प्रकरणात मोठे प्लेयर असल्यानं त्यांचीही समितीपुढे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। तर दमानी यांनी निलेश मगर यांच्यावर केलेले आरोप फेटाळलेले आहेत। संबंधित जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही असं निलेश मगर यांनी स्पष्ट केलं। बिलकुल असं काही मॅडम झालेलं नाहीये। याच्यात दमानिया मॅडम दोन विषय मिक्स करतायत। हे ढमढरे कुटुंब आहे, ह्या जमिनीत ह्या ढमढऱ्यांचा पण वाटा आहे, ह्या ढमढऱ्यांना पण न्याय द्या ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। दमानिया मॅडमनी जरी मला बोलवलं तर मी त्या शेतकऱ्यांना पण घेऊन जाऊ शकतो की मॅडम हे असं आहे, हे असं आहे, ह्याच्यात काही झालेलं नाही, त्यांचं समाधान झालं तर ठीक आहे, किंवा मी समितीला सांगू शकतो। राज्यातल्या अनेक मुद्द्यांवरून अधिवेशनात घमासान पाहायला मिळालं। त्यातच